मिरजेत प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू. जनता माजी नगरसेवकांवर प्रचंड नाराज. यावेळी बदल नक्की होणार. चंद्रकांत मैगुरे. प्रभाग 5 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे पूर्ण पॅनल निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहे. जनसामान्यांचा बुलंद आवाज चंद्रकांत मैगुरे, निर्मला धोंडीराम घोडके, रुक्मिणी आंबिकिरे, अमनुल्ला सय्यद यांना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्याने नागरिकांच्या मधून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये माजी नगरसेवकांच्या मध्ये असलेली प्रचंड नाराजी यावेळी बदल घडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास चंद्रकांत मैगुरे यांनी व्यक्त केला आहे. आज प्रचाराचा शुभारंभ करून प्रभागातील विविध भागांमध्ये पदयात्रा काढण्यात आली होती. उमेदवारांनी घरोघरी जाऊन शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले. लाडकी बहीण योजना त्याचबरोबर अनेक शासकीय योजना या पॅनलमधील उमेदवारांनी घरोघरी पोहोचवून त्याचा लाभ दिला आहे. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. वार्ड नंबर 5 मधून आमचे चारही उमेदवार शिवसेनेचे अ मधून निर्मलाताई घोडके, ब मधून आंबेगिरीताई हनुमंत रुक्मिणी आंबेगिरे बरोबर आणि क मधून सय्यद मियालाल अमन आणि ड मधून चंद्रकांत मैगुरे असं आमचं शिवसेनेचं पूर्ण पॅनेल आहे. आणि आम्ही पक्षाने आमच्यावर विश्वास दाखवून जो आज आम्हाला शिवसेनेची उमेदवारी दिलेली आहे, पूर्ण वार्ड नंबर 5 मध्ये जर आम्ही घर टू घर प्रचार आज करत आहे. पूर्ण मळाबाग असू दे, आज गोदड मळ्याच्या मध्ये असू दे, गोदड पार्कमध्ये असू दे, आम्ही सर्वजण मिळून चारही उमेदवार व आमचे सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी असू दे, सर्वजण आम्ही घर टू घर प्रचार करत आहे. कारण असं आहे की लोकांच्या मध्ये आज कामाची पद्धत बघितली गेली तर मागच्या नगरसेवकांनी काय केलेलं नसून ह्या सर्वच नगरसेवकांच्यावर ही जनता नाराज आहे. म्हणून आम्ही आमच्या साहेबांनी आम्हाला जी उमेदवारी दिलेली आहे, आमचं प्रचाराचं एक मोठं ध्येय धोरण घेऊन आम्ही सर्वसामान्य जनतेसमोर आज पोचत आहे. या भागामधील मिरज महानगरपालिका जी आहे, ड गटातली जरी असली तरी ह्या पूर्ण मिरजेमध्ये कुठलंच देखील एक म्हणावं तसं काम झालेलं नाही. ड्रेनेज लाईन असू दे, रस्त्याचा विषय असू दे, अनेक विषय असे आहेत की गंभीर ह्या मिरजेसाठी काही केलेलं नसल्यामुळं जनता आज यांच्या सर्वांच्यावर नाराज आहे. आज आम्हाला जनता मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. चारही उमेदवार आम्ही घर टू घर फिरत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आज पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावर खरंच सांगतो, त्यांना घरी बसवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. जय महाराष्ट्र. आज 2026 नवीन वर्षापासून सुरुवात आलेले उघडलेलं महानगरपालिका आपल्या मिरज, सांगली मिरज कुपवाड या क्षेत्रामध्ये सुरू झालेलं आहे. त्या संदर्भात आपण आमचे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, सर्वांचे लाडके भाऊ बहिणीचे संवेदनशील भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज उमेदवारी निवडून दिलेले आहे. ते उमेदवार असे आहेत, अ गटामधून वार्ड क्रमांक 5 मधून अ गटामधून निर्मलाताई घोडके, ब गटामधून मी स्वतः रुक्मिणीताई आंबेगेर, क गटामधून अमनुल्ला सय्यद भाई आणि ड गटामधून चंदू अण्णा मैगुरे. आम्ही सर्व उमेदवार आज जोमानं नारळ फोडून प्रचाराचं सुरुवात केलेले आहे. आज आम्ही या गोदळमळा भागामध्ये प्रचार करत असताना आम्हाला एकच प्रतिसाद मिळत आहे. कारण म्हणजे आमचे संवेदनशील भाऊ, लाडके भाऊ, सर्वांचे लाडके एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे 1 वर्षापूर्वी रक्षाबंधनच्या या ओवाळणी म्हणून सर्व आपल्या महाराष्ट्र तमाम बहिणींना, लाडक्या बहिणींना जे ओवाळणी त्यांनी सुरू केलेलं आहे 1500 रुपयेप्रमाणे, आज त्याच लाडक्या बहिणींनी आमच्या नेते एकनाथजी शिंदे साहेबांना आशीर्वाद देत तेच आशीर्वाद आम्हा सर्वांना मिळत आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद असं म्हणणं आहे की आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले ते कोणी केले नाही, ते आमचे आत्ताचे सर्वांचे लाडके एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं, हे करून दाखवलेलं आहे. आणि ह्याच आशीर्वादानं आम्हाला लोकांच्या, आमच्या लोकप्रतिनिधीतून, आमच्या मतदार बंधू भगिनीतून एकच आम्हाला आशीर्वाद मिळतो की तुम्ही आता सज्ज व्हा. कारण आतापर्यंत जे निवडून गेलेले
नगरसेवक जे काही काम केलेलं आहे सगळं आता लोकांच्या आमच्या मतदार बंधू भगिनींच्या निदर्शनमध्ये आलेलं आहे. कारण जे रस्ते आहेत ते रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ते आहे हे प्रॉब्लेम झालेला आहे. काही भागातनं पाण्याची सुसुविधा नाही आहे, काही भागातनं लाईटांची सुसुविधा नाही आहे, असेच भरपूर प्रॉब्लेम झालेला आहे. आता आम्ही निर्णय घेतलेला आहे की ह्या सर्व नगरसेवकांना एकच आम्ही आवाहन करतो की आमच्या मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छितो की फक्त नावाला नगरसेवक महिला नसून त्या महिला कार्य सक्षम आमच्यासारखे संघर्षमय घडवणारे महिला पाहिजे असं सर्व आम्ही आमच्या बंधू भगिनींना सांगू इच्छितो. आणि आम्हाला एकदा संधी द्यावं, नवख्यानं एकदा संधी द्यावं. आणि भाकरी जोपर्यंत पलटत नाही तोपर्यंत तो करपलं जातं, हेच एवढं मी माझ्या जनतेला सांगू इच्छितो. जय हिंद, जय. मी निर्मला घोडके प्रभाग 5मधून निवडणुकीसाठी प्रथम उभा राहत आहे. त्यामुळे मला राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे. त्यामुळं रस्ते वगैरे करण्याची संधी मला मिळत आहे. मिरजमध्ये रस्ते खड्डे भरपूर आहेत, ते सगळी सुधारणा करण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे मी ही निवडणूक लढत आहे. माझ्या हातून काही प्रयत्न होतील ते मी प्रयत्न करायला तयार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.